नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी देवानंद गव्हांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला घाबरायचं काहीही कारण नाही आहे। मी आताही सांगत आहे आणि या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा मी तुम्हाला वारंवार सांत्वना देत आलेलो आहो, तुम्हाला धीर देत आलेलो आहो। ते मुदतवाढीबद्दलचं असू दे किंवा मग ऑनलाईन आपली KYC झाली पाहिजे याबद्दलचं असू दे, मी वारंवार आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला धीर दिलेला आहे आणि स्पष्टता सांगितलेलं आहे की तुम्हाला घाबरायचं नाही आहे। तुमची KYC प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे, तुम्हाला मुदतवाढसुद्धा मिळणार आहे। कारण की 31 डिसेंबर 2025 पर्यंत शेवटची मुदत होती आणि त्यानंतर मुदतवाढीचा कोणताही प्रश्न नव्हता, परंतु आपण असे पॉईंट काढले होते की ज्यामुळे सरकारची चुकी आपल्याला दिसली आणि त्यावरूनच आपण सर्व महिलांना ज्या काही KYCसाठी राहून गेलेल्या होत्या किंवा त्यांची KYC चुकली होती त्या सर्व बहिणींसाठी आपण वारंवार व्हिडिओज काढले आणि त्यांना धीर देण्याचं काम केलं आहे की तुम्हाला सरकार मुदतवाढ पण देणार आहे आणि त्याचबरोबर तुमचं ऑनलाईन पोर्टलसुद्धा चालू करणार आहे KYCसाठी। तर अशातच आता सरकारनं मुदतवाढसुद्धा दिलेली आहे आणि KYC पोर्टलसुद्धा ओपन करून दिलेलं आहे। परंतु आता यामध्ये एक गोष्ट ते मात्र त्यांनी आणखीन एक चूक केलेली आहे, चुकीची केलेली आहे की ज्यामध्ये त्यांनी फक्त आणि फक्त ज्या महिलांची KYC चुकलेली होती 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या महिलांची KYC चुकलेली होती त्याच महिलांना आता हे नवीन ऑप्शन ऑनलाईन आलेलं आहे, त्यांच्या मोबाईलवरून त्यांना KYC करता येणार आहे। परंतु कुणाला, ज्या महिलांची KYC चुकलेली होती, ज्यांनी ऑप्शन निवडताना, पर्याय निवडताना चुका केल्या होत्या किंवा मग आणखीनही काही त्यामध्ये त्यांनी त्रुटी ठेवल्या होत्या, तर अशा प्रकारे ज्या महिलांची KYC चुकलेली होती त्या महिलांना सध्या KYCचं ऑप्शन आलेलं आहे। मग आता बाकी जे राहिलेल्या महिला त्या घाबरत आहेत, कारण की वारंवार मला खूप सारे मेसेज असे येत आहेत, सर आमची KYCच झाली नाही आहे आणि आता आम्हाला आमची KYC कशी होणार, कधी होणार, आमचे पैसे थांबणार आहेत का, आम्हाला हप्ते मिळणार नाहीत का, की आमचं नावच कट होणार आहे। कारण की KYC प्रक्रिया फक्त ज्यांची चुकलेली आहे त्यांची सुरू आहे। आम्ही KYC करायला जातो तर आम्हाला एरर दाखवत आहे आणि या एररमध्ये काय लिहून आलं आहे हे तुम्ही बघितलं आहे का? तो जो मेसेज आहे तो मेसेज एकदा तुम्ही पुन्हा वाचा। बघा, अशा प्रकारचा मेसेज येत आहे, हा आधार क्रमांक KYC दुरुस्तीच्या यादीत नाही आहे। आता बघा, हा जो मेसेज येत आहे हा त्यांना येत आहे ज्यांची KYC पूर्ण झालेली आहे अगोदरच, ज्यांची KYC 2025लाच 31 डिसेंबर 2025लाच पूर्ण झालेली होती, त्यांना हे मेसेज येत आहेत की हा आधार क्रमांक KYCच्या यादीच्या दुरुस्तीत नाही आहे। किंवा मग तुम्हालासुद्धा येत असेल, ज्यांची KYC झालीच नाही आहे त्यांनासुद्धा हा मेसेज येत असेल किंवा मग त्यांना OTP जे काही फेल्ड आहे अशा प्रकारचा मेसेज येत असेल, म्हणजेच की एरर येत असेल एक प्रकारचा। तर त्या सर्व बहिणींना घाबरायचं कारण नाही आहे की तुमच्यासाठी एक दुसरं ऑप्शन येणार आहे। कारण बघा, दोन गोष्टी आहेत, ज्यांना असा मेसेज आला आहे त्यांची एक तर KYC झालेली आहे पूर्ण, आणि ज्यांनी KYC केलीच नाही आहे त्यांना होऊ शकते की जो OTP फेल्डचा ऑप्शन आहे तो सुद्धा येऊ शकतो एरर, किंवा मग अशा प्रकारचा सुद्धा त्यांना येऊ शकतो। पण आता तुमची KYC जर झालीच नसेल तरीही तुम्हाला घाबरायचं कारण नाही आहे। तर हे ऑप्शन फक्त त्याच महिलांसाठी आलेलं आहे ज्यांची KYC चुकलेली होती किंवा पर्याय निवडताना त्यांनी चुकी केली होती। तर मग हे ऑप्शन त्यांच्यासाठी आलं असल्या कारणानं आपल्याला घाबरायची काहीच गरज नाही आहे। ज्यांची KYCच झाली नाही आहे सुरुवातपासून 31 डिसेंबर 2025 पासून, ज्यांची KYC झालीच नाही आहे, म्हणजे त्यांनी चुकीच केली नाही आहे किंवा मग अर्धवट कामच केलं नाही आहे, KYCच झाली नाही आहे, तर त्या महिलांना घाबरायचं नाही आहे। कारण की ही जी प्रक्रिया चालू आहे सध्या ही त्याच महिलांची चालू आहे ज्यांची की KYC चुकलेली होती, ज्यांनी पर्याय निवडताना चुकी केली होती। आदित्य तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, चुकीचा पर्याय निवडलेल्या सर्व महिलांसाठी हे जे ऑप्शन आहे हे आम्ही सुरू करत आहोत आणि यामध्ये आणखीनही आमच्या विचाराधीन आहेत की आणखीन ऑप्शन काढावे लागणार आहेत, असं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे, शासन निर्णयामध्ये दाखवून दिलेलं आहे। त्यांच्या विचाराधीन ही माहिती आहे, म्हणजेच की सध्या जे काही पोर्टल चालू करण्यात आलं आहे हे फक्त त्याच महिलांसाठी झालेलं आहे ज्यांची की KYC चुकलेली होती। मग आता बाकी बहिणींसाठी आता यामध्ये आणखीन सुधारणा करण्यात येणार आहे आणि लवकरच नवीन पोर्टलसाठी एडिट ऑप्शन येणार आहे, तुम्हालासुद्धा ही प्रक्रिया करता येणार आहे। आता हे का बरं त्यांनी फक्त ज्या महिला चुकलेल्या आहेत त्यांच्यासाठी का ओपन केलं आहे सध्या? कारण की तुम्हाला माहीत आहे की 50 ते 60 लाख महिलांची KYC बाकी आहे, ज्यामध्ये मग त्या चुकलेल्या होत्या आणि ज्या राहून गेलेल्या होत्या अशा महिलांची KYC बाकी आहे। तर मग 60 लाख, जवळपास 60 लाख महिला जर पोर्टल चालू केल्यानंतर धडाधड त्यावर KYCसाठी अप्लाय करणार आहेत, तर त्या पोर्टलवर
ताण पडणार आहे आणि मग ते हँग होणार, म्हणजेच की चालणारच नाही आहे. मग तुम्हाला माहीत आहे या अगोदर 2025ला 31 डिसेंबरच्या या 2-4 दिवसामध्ये 2025मध्ये त्या 2-3 दिवसांमध्ये हे पोर्टल अजिबात चालत नाहीचं. कधी कधी चालायचं, कधी नाही चालायचं, कारण की त्यावर ताण एवढा होता. लाडक्या बहिणींनी एक साथ खूप साऱ्या लाडकी बहिणींनी, कारण की शेवटची तारीख होती, तर त्यांनी KYC करण्याचा खूप प्रयत्न केला आणि त्याचमुळे हे जे पोर्टल आहे हे हँग होत होतं. त्यांना OTP येत नव्हता किंवा मग खुलतच नव्हतं. तर अशा प्रकारचे कारण मग त्या ठिकाणी होत होते, कारण की सर्व बहिणी एकत्रच भिडल्या होत्या. कारण की तुम्हाला माहीत आहे की शेवटची तारीख आल्यानं सर्व बहिणी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत KYC करण्याचा प्रयत्न करत होत्या आणि म्हणूनच यावर भार पडत असल्यानं ही पोर्टल हँग व्हायचं. आणि म्हणून सरकारनं आता हे नियोजन केलेलं आहे की सध्या ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकलेली आहे त्यांची सध्या होणार आहे. आता असं समजूया आपण की 30 ते 40 लाख महिलांची KYC चुकलेली असेल, तर त्याच महिला सध्या KYC करणार आहेत. म्हणजेच की या वेबसाईटवरचा ताण थोडा कमी होणार आणि हे वेबसाईट व्यवस्थित चालणार आणि त्यांची KYC सुद्धा व्यवस्थित होणार. परंतु जर एकखट्टा सर्वांसाठीच ऑप्शन दिले असते तर मग मात्र हे पोर्टल हँग झालं असतं, कारण की सर्वच महिला एकखट्टाच इथं KYC करण्याचा प्रयत्न त्यांनी केला असता आणि म्हणून पुन्हा तीच प्रक्रिया चालू झाली असती. म्हणजेच की हँग पडलं असतं, OTP येत नसता आणि पुन्हा मग ही प्रक्रिया वाढत गेली असती. म्हणून सरकारनं काय केलं आहे की सध्या ज्यांची KYC चुकली आहे त्याच महिलांना संधी देण्यात आलेली आहे आणि ज्या बहिणी राहिलेल्या आहेत ज्यांची KYC झाली नाही आहे परंतु आता त्या KYC करताना त्यांना एरर येत आहे, तर त्या बहिणींसाठी सुद्धा आता नवीन ऑप्शन येणार आहे. सरकार लवकरच आता हे नवीन ऑप्शन तुमच्यासाठी आणणार आहे. एडिट बटन येणार आहे. घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. मी या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगत आहे आणि जशी काही माहिती सरकारकडून आपल्याला मिळणार आहे तशी लवकरात लवकर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हालाही खुशखबर देणार आहे. पण सध्या तरी तुम्हाला थोडं थांबावं लागणार आहे. 8-10 दिवस, 2-4 दिवस. मी सांगत आहे की तुम्हाला 2-4 दिवस किंवा 8-10 दिवस थांबावं लागणार आहे. बस या 8-10 दिवसांमध्ये या वेबसाईटवरचा भार थोडा कमी झाला KYC करण्याचा, कारण की लाडक्या बहिणींची KYC चालू आहे. ज्यांची चुकलेली आहे त्या बहिणी KYC करत आहेत धडाधड. तर आता ही जी KYC प्रक्रिया संपत आलेली असतानाच, म्हणजे की असं समजून घ्या तुम्ही की 8 ते 10 दिवसांमध्ये ही प्रक्रिया फारच तो जास्तीत जास्त महिलांची KYC होऊन गेलेली असेल 8-10 दिवसांमध्ये. आणि नंतर मग तुम्हाला सुद्धा याचं ऑप्शन, एडिट ऑप्शन येणार आहे. घाबरू नका, टेन्शन घेऊ नका, कारण की सरकारचं ध्यान आहे. सरकार तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही आहेत. या अगोदरसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. परंतु तुम्हाला थोडा धीर धरावा लागेल. 8 ते 10 दिवसांचा थोडा टायमिंग लागणार आहे. तरीही तुम्ही एक काम करू शकता. आपलं जे काही महिला व बालविकास कार्यालय आहे आपल्या तहसीलमध्ये जाऊन, तुम्ही जर गावात राहत असाल तर तहसील कार्यालयामध्ये जाऊन, किंवा मग तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असाल तर मग जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाचं जे कार्यालय आहे तिथं जाऊन तुम्ही तक्रार करू शकता, ज्याप्रमाणे अगोदर केली होती त्याप्रमाणे. मग तिथून तुम्हाला आणखीन काय माहिती मिळते ते तुम्हाला माहीतच होणार आहे, कारण की ऑप्शन हे सरकारनं चालू केलेलं आहे. परंतु ज्यांची KYC चुकलेली आहे त्यांच्यासाठी केलेली आहे आणि तुम्हाला थोडा वाट पाहावं लागेल, थांबावं लागेल. तरी तुम्ही एक तक्रार तिथं देऊन तुमची जे काही उपस्थिती आहे नोंदवू शकता. आता अंगणवाडी केंद्रामध्ये तुम्हाला तर तक्रार देता येणार नाही किंवा अंगणवाडी सेविका यांच्यासोबतही तुम्हाला काही सांगता येणार नाही, कारण की त्यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे आणि त्यामधूनच हे जे नवीन ऑनलाईन पोर्टल आहे सरकारला खोलावं लागलं आहे. तर आता तुम्हाला फक्त जायचं असेल तर कुठं जायचं असेल, जे की महिला व बाल विकास विभाग आहे, तालुक्याची ठिकाणी असते, तहसील कार्यालयाच्या जवळ त्यांचं ऑफिस असते, तिथं जाऊन तुम्ही तुमची तक्रार देऊ शकता. आणि त्याचबरोबर जिल्ह्याच्या ठिकाणीसुद्धा महिला व बाल विकास विभागाचं जे काही कार्यालय आहे, ऑफिस आहे, तिथं जाऊनसुद्धा तुम्ही तक्रार देऊ शकता. म्हणजेच की त्यांच्या ध्यानात येणार, सरकारच्यासुद्धा ध्यानात येणार. महाराष्ट्रभरामधून सर्व लाडक्या बहिणी ज्यांची KYC राहून गेलेली आहे त्यांनी जर अशा तक्रारी दिल्या तर त्यावरसुद्धा लवकरात लवकर सरकार जी काही उपाययोजना आहे ते करतील. नाहीतर तुम्हाला अजूनही थोडं थांबावं लागणार आहे. तर त्वरा करा, लवकरात लवकर तक्रारी दाखल करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.